आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाला पारंपरिक वारशाची जोड देत पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आणखी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वी केला आहे। प्रशिक्षणार्थींनी तयार केलेले इलेक्ट्रिक व्हिंटेज कार आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था पालघर येथे निदेशक किशोर आहेर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक व्हिंटेज कार तयार केली आहे। कौशल्य आधारित शिक्षणाला चालना देतानाच प्रशिक्षणार्थींमध्ये संशोधन वृत्ती आणि नव उपक्रमाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प साकार करण्यात आला आहे। आज इलेक्ट्रिक वाहनाचा वापर झपाट्याने वाढत असताना वाहनाला आकर्षक हेरिटेज लुक देण्याच्या संकल्पनेतून ही व्हिंटेज कार तयार करण्यात आली। या संकल्पनेसाठी प्राचार्य सचिन संखे आणि निदेशक किशोर आहेर यांच्या मार्गदर्शन लाभले। भविष्यात या संकल्पनेला अधिक आधुनिक स्वरूप देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यात अशा प्रकारची इलेक्ट्रिक व्हिंटेज कार पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकते। त्यातून स्थानिक स्तरावर रोजगार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी श्रुती सिद्धेश्वर लकडे, इलेक्ट्रिशियन ट्रेडचे विद्यार्थिनी आहे। आमच्या सर्व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा इलेक्ट्रिक व्हिंटेज कार प्रोजेक्ट तयार केलेला आहे। हा प्रोजेक्ट आम्ही स्वतंत्र जे ज्ञान घेतलं आहे ITI मधून, त्याचा उद्देश घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे। जे आम्ही ITIत शिकलेलो आहोत तेच स्वतंत्रपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे। आणि हा प्रोजेक्ट तयार करताना आम्हाला वायरिंग, बॅटरी कनेक्शन, सुरक्षितता, टीमवर्क याचे प्रत्यक्षात ज्ञान मिळाले आहे, जे आम्हाला पुढील जीवनात नक्कीच उपयोगी पडेल। आजच्या आधुनिक जीवनात ज्या कारचा उपयोग होत चाललेला आहे त्यामुळे इंधनाचा जास्त वापर होतो व प्रदूषण जास्त होते, ते कमी करण्यासाठी आम्ही हा इलेक्ट्रिक व्हिंटेज कार प्रोजेक्ट तयार केलेला आहे। आणि आम्हाला सर्व शिक्षकांनी मदत केल्याबद्दल धन्यवाद।